नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण सौंदर्याविषयी चर्चा करणार आहोत. मनुष्याचे सौंदर्य हे प्रामुख्याने त्याच्या प्रमुख दर्शनी भागांवर अवलंबून असते आणि हा दर्शनी भाग म्हणजेच मनुष्याचा चेहरा. चेहऱ्यावर असणारे हावभाव, विशेषतः पाणीदार डोळे, लाल गुलाबी ओठ आणि डोक्यावर असणारे केस इत्यादींवर अवलंबून असते. कोणत्याही व्यक्तीकडे बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यातील भावांवरच प्रामुख्याने सर्व काही अवलंबून असते आणि अशा या डोळ्यांच्या सौंदर्यासाठी आपली दृष्टी चांगली राहण्यासाठी मात्र आपण काहीही कष्ट घेत नाही, हे सत्य आहे. डोळे चमकदार, तेजस्वी आणि पाणीदार राहावे यासाठी काही पथ्य आहेत. काही गोष्टी आहाराच्या माध्यमातून आपण घ्यावयाच्या आहेत, परंतु असे आपले चमकदार, तेजस्वी, पाणीदार डोळे का निस्तेज होतात याविषयी प्रथम बघूया. डोळे निस्तेज होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये रात्री उशिरापर्यंत स्क्रीनवर काम करणं, म्हणजेच जे IT इत्यादी व्यवसायात आहेत त्यांनी रात्री उशिरापर्यंत कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर काम करणं, कित्येक व्यक्ती लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल यांच्या स्क्रीनवर विविध खेळ खेळत असतात, रात्री उशिरापर्यंत टीव्ही बघत असतात. अशा व्यक्तींच्या डोळ्यांमधील द्रव पदार्थ कमी होऊन डोळे निस्तेज होऊ शकतात. आहारामध्ये अधिक प्रमाणात क्षारयुक्त पदार्थांचा वापर, ज्यात प्रामुख्याने खाण्याचा सोडा, अतिप्रमाणात तिखट आणि अतिप्रमाणात मीठ यांचा समावेश होतो. म्हणजेच अधिक प्रमाणात फास्ट फूड, बेकरीचे पदार्थ, संरक्षित केलेले पदार्थ जर आपण आपल्या आहारात ठेवले तर डोळ्यांचा निस्तेजपणा वाढतो. अधिक मद्यपान, आंघोळीच्या वेळी डोक्यावरून अधिक गरम पाणी घेणं हे देखील डोळे निस्तेज होण्याचे कारण आहे. म्हणजेच आत्ताच आपण जी कारणं बघितली की ज्यामुळे डोळे निस्तेज होऊ शकतात, त्या कारणांना आपण टाळलं पाहिजे. आणि आहारामध्ये कोणते पदार्थ घेतले पाहिजे म्हणजे आपले डोळे तेजस्वी, चमकदार आणि पाणीदार होतील याविषयी बघूया. आहारात गाजर, सर्व प्रकारची ज्युसी फळं, ज्यात मोसंबी, संत्री, जर्दाळू, द्राक्ष, स्ट्रॉबेरी याचं नियमित सेवन करावं. शहाळ्याचं पाणी, ताजी नीरा यांचा देखील आपण आहारात वापर करावा. वातावरणानुसार पाणी सेवन करावं. जसं उन्हाळा असल्यास थोडे अधिक पाणी सेवन करावं. हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये गरजेनुसार पाणी सेवन करावं. तसेच आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने देखील पाणी सेवन करावं. जसे आपण उन्हात काम करत असू तर थोडे अधिक प्रमाणात पाणी सेवन करावं. जर आपलं काम कार्यालयामध्ये म्हणजे AC मध्ये असेल तर कमी पाण्याची गरज असते. अशा पद्धतीने शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राखलं तर डोळे पाणीदार राहण्यास मदत होते आणि आपलं व्यक्तिमत्व, सौंदर्य खुलून दिसते. नमस्कार.